ठाकरेंची लढाई शिंदेच्या नेत्यांनी केली सोपी, भाजपची झाली अडचण. नमस्कार मित्रांनो, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच ईडीचे समस्या त्यांना आले आणि अमोल कीर्तीकर खिचडी घोटाळ्यात फसणार अशी चर्चा सुरू झाली. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांना क्लीन चिट देत ठाकरेंची लढाई सोपी केली आहे. ती कशी समजून घेऊया. शिवसेनेत फूट पडली. खासदार गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले, पण त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राहिले. अमोल कीर्तीकर यांचे नाव कथित खिचडी घोटाळ्यात जोडण्यात आले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अमोल कीर्तीकर, सूरज चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ईडीने या प्रकरणात कीर्तीकरांना समन्स बजावले आणि त्यांची 8 तास चौकशी केली. याच प्रकरणात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकरांवर खिचडीचोर, लाचचोर असे आरोप केले. पण या सगळ्यात गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या खुलाशाने भाजप आणि महायुतीत अडचणीत आले आहे. मित्रांनो, यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.